तुमच्या म्युच्युअल फंड खात्याला नॉमिनी नाहीये, मग तुमची गुंतवणूक थांबू शकते. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. सेबीने म्युच्युअल फंड आणि डीमेट खात्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 1 जून 2025 पासून जर तुम्ही सिंगल होल्डर असाल तर नाव नोंदवणं किंवा ऑप्ट आउट करणं अनिवार्य आहे. हे न केल्यास तुमचं खातं फ्रीज होऊ शकतं, म्हणजेच व्यवहार होणार नाहीत आणि गुंतवणूकही अडकू शकते. याआधी फक्त 3 नॉमिनी करता येत होते, पण आता सेबीने ही मर्यादा वाढवून 10 नॉमिनीपर्यंत केली आहे आणि तुम्ही प्रत्येक नॉमिनीला टक्केवारीप्रमाणे हिस्सा वाटू शकता. पण हे करताना फक्त नाव पुरेसं नाहीये. प्रत्येक नॉमिनीची केवायसी माहिती जसं की पत्ता, नातं, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एक ओळखपत्र देणं गरजेचं आहे. जर खातेदाराचं निधन झालं तर नॉमिनीला फक्त मृत्यू प्रमाणपत्र आणि स्वतःचं केवायसी दाखवून ते गुंतवणूक सहज मिळवू शकतात. वेळखाऊ प्रक्रिया आणि अतिरिक्त कागदपत्र नको. जर तुम्हाला नॉमिनी जोडायचा नसेल तर तुम्ही ऑप्ट आउट ही करू शकता, ऑनलाईन OTP किंवा ऑफलाईन फॉर्म व्हिडिओद्वारे. म्हणून आजच तुमचं DP किंवा AMC पोर्टल उघडा आणि नाव जोडा, माहिती भरा, कारण गुंतवणूक तर तुमची आहे, पण नियंत्रण कोणाच्या हातात राहील हे तुमच्यावर आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका.